अरे मला माहितीये तू हे चित्र तुझ्या मासाठी काढलंय. हे चित्र मी माझ्या घरी घेऊन जाऊ का? प्लीज 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 प्लीज. का मास्टर तुम्हाला का घेऊन जाते गली? अरे बाळा, कारण बाळा, तुझे बाबा या जगातले सगळ्यात भारी बाबा आहे. कारण ना हे चित्र मला लय आवडले. मला असं वाटतंय माझं चित्र आहे म्हणून. शिफे मी तुमची असं वाटलं का? हा ठीक आहे, जा घेऊन. मी माझ्यासाठी दिसलं बनवेल. पण त्याचं कसं आहे माहितीये का सिम्बा, आपली आई कुठे जरी असेल ना तरी तिचं लक्ष आपल्याकडेच असतं. माझे बाबा काय म्हणतात माहिती का? बाबा म्हणतात घार उडे आकाशी, तिचं लक्ष पिलापाशी. म्हणजे हो मास्टर? अरे म्हणजे घार पक्षी असतो का नाही, उंच उंच आकाशात उडत असतो, पण तिचं लक्ष कायम कुठं असतं माहितीये का? घरट्याकडं, म्हणजे तिच्या बाळापाशी. असं माझी ही मा अशीच आहे. ती कुठे गेली तरी माझी काळजी करते. असंच असतं. आपली आई आहे ना बेस्टेस्टच असते. दुर्गा, नाही मी करते. दुर्गा, करते मी आजी. दुर्गा. जा. अविराम, शिस्त चांगली असते, चांगल्यासाठीच असते, पण तिचा अतिरेक झाला की घरचं वातावरण बिघडून जात. काय रे विश्वरूप, तुमचा बॉस कधी स्टाफ बरोबर परकेपणानं वागलाय का? नाही ना? फॅमिली मानतो ना तो आपल्या स्टाफला, मानतो ना? सगळ्यांना रीतसर आमंत्रण द्यायचं. सगळ्यांना फक्त हळदीचंच नाही तर प्रत्येक विधीसाठी आमंत्रित करायचं, कळलं? डोळे उघडा, डोळे उघडा. ओके. बरं वाटतंय? खूप. मला आठवतं ना, रात्री जेव्हा मी झोपायचो नाही, आई पण दिवसभर काम करून थकून झोपून जायची, तेव्हा तेव्हा तूच माझं डोकं मांडणीवर घेऊन मी झोपेपर्यंत अंगाई गात बसायचीस. भास्कर, दादा, अखिल, आम्ही नेहमी तुझे किती किती चांगल्या आठवणी काढत असतो. आई बाबा ज्या गोष्टींकरता नाही म्हणायचे ते लाड तू पुरवायचीस. अखिल जेवायचा नाही, जेवायला नाटकं करायचं, तेव्हा तूच ताट घेऊन त्याच्या मागे मागे पळायचीस ना. हे सगळं आठवतंय तुला? आकाश, चुका सगळ्यांकडनंच होतात ना. काही चुका तुमच्याकडून झाल्यात, तसंच काही चुका माझ्याकडून पण झाल्या. पण सरते शेवटी पण सगळे ठाकूरच ना. एकाच घरात राहणारे, रक्ताचं नातं आहे रे आपलं, हो ना? सगळ्यांना हल्ली अशा बिनधास्त मुलीच आवडतात. आजकालचा ट्रेंडच आहे ना तो. हा हो ना बाय, तू सगळ्यांची मदत करतेस, लोकांना मदतीला धावून जातेस. आपली पैशी शिवाची, ओन अँड ओनली शिवा. तर हे सगळं ना फक्त त्या छकुल्याला वाटलं पाहिजे. अरे हसताय कशाला? दा आशू बोल ना. नाही, माझ्यासाठी तो छकुलाच राहणार. मला आयुष्यात पहिल्यांदा आवडलेल्या मुलाला माझ्या मनातली गोष्ट सांगायची आहे. आपल्याला कळत नाही ना, हे
असताना काय करायचं काय बोलायचं जाम लोचा झालाय. मी असं कुणावर प्रेम करीन असं कधीच वाटलं नव्हतं. त्यामुळेच भूक मेलीये माझी. असं वाटतंय ना की आत्ताच जाऊन सगळं सांगून टाकावं त्याला. कृष्णविवर, ब्लॅक होल, जिथे फक्त अंधार असतो. ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की देवी आई मूर्छित पडल्यामुळे सगळीकडे अंधार पसरलेला आहे. पण हा गदग्रहणाचा काळ संपेल आणि देवी आईला जाग येईल आणि मग देवी आईचा विजय होईल. अगं तिची मान जरा अशी वाकडी राहिली होती ना, म्हणून मी जस्ट ही उशी तिच्या डोक्याखाली ठेवत होतो. ठीक आहेस ना? थँक्यू. लयच काळजी आहे ओवीची. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त. शांत. Don't cry. ओवी, तू खरंच खूप ब्रेव आहेस आणि तुझे हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. उपकार रे, बहीण कधीच बहिणीवर उपकार करत नसते. ऍक्सिलेटर दाबला, स्पीड पकडला गाडीने की आपण त्याच्या संग एकरूप होते ना, मग सगळ्या गोष्टी एक 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 आपोआप. करेक्ट, एक्झॅक्टली. गाण्याचं पण अगदी तसंच असतं. म्हणजे गाण्यात सूर, ताल आणि लय या 3 गोष्टी महत्वाच्या असतात. त्या फक्त सांभाळायच्या असतात. म्हणजे तुम्ही म्हणलात तसं गाण्यात सूर म्हणजे ॲक्सिलरेटर, लय म्हणजे गिअर आणि ताल म्हणजे ब्रेक. तर तुम्ही गाडी चालवताना या 3 गोष्टींचा वापर जसा आपसूक करता तसंच तुम्हाला गाण्यात या 3 गोष्टींचा वापर करायचा. आपण पॉझिटिव्ह कोणाबाबत होतो? ज्या माणसावर आपलं आत्यंतिक प्रेम आहे आपण त्याच्याच बाबतीत पॉझिटिव्ह होतो ना. चांगलंय की नाही 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 बाबा, नाही असं काही नाही. तुम्ही ना उगाच काहीतरी वेगळे अर्थ काढताय. मला जे दिसतंय तेच सांगतोय मी. आणि तुझा नवरा आहे त्याच्यावर तुझं प्रेम असणारच, त्यात नाकारायचं काय?